12th आहे ना सर बॅच? हो 12th आहे. 12th बॅच आहे. 11वीच्या ना पुढच्या वेळेस सांगू आपण. ठीक आहे सर. आज तो असाच आलेला भेटायला. मी सहज आलो आज, म्हटलं की आज थोडी जानकारी देईल आणि जे पण इंटरेस्टेड असतील ठीक आहे ते आपण अप्रोच करू शकता तुम्ही मला, किंवा सरांना पण सांगू शकता तुम्ही जे काही मी आज सांगणार आहे त्याच्याबद्दल सरांना पण सांगू शकता तुम्ही आज सपोज इंटरेस्टेड असणार तर. याच्यावरती मार्क कर. तर कोणाकोणाला CPL बद्दल माहिती आहे? CPL एनिवन? नो. CPL म्हणजे कमर्शियल पायलट लायसन्स. ठीक आहे, कमर्शियल पायलट लायसन्स हे पायलट ट्रेनिंग आहे. म्हणजे CPL ही एक कोर्स आहे पायलट ट्रेनिंगसाठी. तर कोणी विचार केला आहे की आतापर्यंत मी पायलट बनणार? एनिवन? कोणी विचार केला आहे पायलट बद्दल? काही जानकारी आहे कुणाला? कसं बनायचं, काय असते, काय नाही? NDA ची प्रिपरेशन कोणी केली? NDA तू, तर तुला माहिती आहे एअरफोर्स मध्ये जाता येते? माहिती आहे? तर बेसिकली आहे ना पायलट ट्रेनिंगचे जे दोन म्हणजे टाइप्स आहेत, आपण कशा पद्धतीनं पायलट बनवू शकतो. तर एक आहे NDA दिल्यानंतर एंट्रन्स जी एक्झाम होते NDA ते दिल्यानंतर आपण काय म्हणतात एअरफोर्सचे पायलट बनवू शकतो. बट ते याचं झालं म्हणजे सिक्युरिटी पार्ट झालं. आणि दुसऱ्या टाईपनी आहे ते कमर्शियल पायलट्स जे आपण जहाजावर वगैरे बसतो ना, एअरक्राफ्टवर सफर जिथं करतो आपण नॉर्मल, त्याला म्हणतात कमर्शियल पायलट्स. तर ते कसं बनलेलं आहे आता त्याची तर प्रोसेस माहितीच आहे तुम्हाला. सपोज तुम्हाला एअरफोर्समध्ये पायलट बनायचं आहे तर त्याला काही एक्झाम्स NDA वगैरे पासआउट करून जावं लागते. पण कोणाला माहिती आहे का की कमर्शियल पायलट्स कसे बनवू शकतो आपण? कोणी बाजूवाल्यांनी सांगितलं असेल, घरच्यांनी सांगितलं असेल? नाही ना? बरं, कोणी काय बनण्याचा विचार केला आहे? मोठं सांगा. डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर. अच्छा, चला जाऊ द्या. मी आज तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो की पायलट कशी बनवू शकतो आपण इंडियामध्ये. आता आपल्यावरती आहे ते इंडियामध्ये पण करू शकतो आपण किंवा मग अब्रॉडमध्ये पण जाऊन करू शकतो आपण, विदेशामध्ये. ठीक आहे, तर आज मी इंट्रोड्यूस करून देतो की CPL काय आहे आणि आपण कशा पद्धतीने बनवू शकतो किंवा करू शकतो तो कोर्स. आणि हा जो कोर्स आहे हा आपण 12th नंतर डायरेक्टली करता येतो. कुठं पण जाऊन प्रायव्हेटली पण करू शकतो आणि काही गव्हर्नमेंटचे फॅसिलिटीज आहेत त्यांच्या थ्रू पण करू शकतो आपण. तेवढे हे असल्यानंतर काही त्या कोर्सच्या लायकीचे असल्यानंतर आपण ते पण करू शकतो. तर बेसिकली CPL कमर्शियल पायलट लायसन्स, तर ही एक लायसन्स आहे. जसं आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स लागते ना, तसं आपल्याला CPL साठी कमर्शियल पायलट लायसन्स लागते प्लेन उडवायला. ठीक आहे, तर याच्यासाठी जो नॉर्मल क्रायटेरिया आहे तो 12 विथ फिजिक्स आणि मॅथ्स. ठीक आहे, फिजिक्स आणि मॅथ्स विथ 55%, 50 अबोव असले तरी चालून जाते, त्याच्यामध्ये काही नाही. नंतर आपण मेडिकली फिट पाहिजे, मेडिकली पूर्ण फिट पाहिजे. आपलं विजन, आपली बॉडी. आणि याच्यामध्ये येते मेडिकलमध्ये क्लास 1 आणि क्लास 2 मेडिकल. ठीक आहे, तर अगोदर आपल्याला क्लास 2 मेडिकल काढावी लागते जे की DGCA अंडरमध्ये येते. जशी आपली एक गव्हर्नमेंट आहे इंडियाची जे आपल्याला रूल करते की हा असं ते तसं सर्व पैशांचा वगैरे जे काही आहे, तसं एव्हिएशनचं पूर्ण पायलट असो की एअरपोर्ट्स असो की त्याचे रूल्स असो हे DGCA आपल्याला रूल करते. तर त्यांच्या हिशोबाने क्लास 1 आणि क्लास 2 मेडिकल आहे. DGCAचा मतलब आहे डायरेक्टर
जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि याचा ऑफिस आहे दिल्लीला. ठीक आहे. तर ते आपल्याला रूल करते, एव्हिएशनचे सर्व रूल्स DGCA लागू करते इंडियामध्ये. आणि सपोज आपण ग्लोबली विचार केला तर त्याचं वेगळं आहे, ते मला आता सांगायची गरज नाही. तर यांच्या हिशोबाने क्लास 1 मेडिकल आणि क्लास 2 मेडिकल लागते पायलट ट्रेनिंगसाठी. तर बेसिकली क्लास 2 मेडिकलमध्ये आपल्याला जसं नॉर्मल बॉडी चेकअप होते, ECG होते, विजन चेक होते, आपल्या बॉडीचं जसं काही फ्रॅक्चर आहे वगैरे वगैरे सर्व ते क्लास 1 मेडिकलमध्ये, क्लास 2 मेडिकलमध्ये होते. आणि क्लास 1 मेडिकलमध्ये खूप काही चेक होते, आपल्या बॉडीचं सर्व चेकअप होते. आणि हे यांच्या अंडरमध्ये डॉक्टर्स असतात ऑथोराईज. जसं माझं मेडिकल बँगलोरला झालं तर तशासारखं आपल्या याच्या अंडरमध्ये काही डॉक्टर्स असतात, त्यांच्या थ्रू आपल्याला ते करावं लागते. क्लास 2 मेडिकल 2 वर्षाची व्हॅलिडिटी असते आणि क्लास 1 मेडिकल 1 वर्षानंतर आपल्याला रिन्यू करत जावं लागते, म्हणजे बार बार करावं लागते. ठीक आहे. क्लास 2 मेडिकल काढल्यानंतर क्लास 1, त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागते की जसं फ्लाय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला काही एक्झाम्स क्लिअर करावे लागतात. त्याच्यामध्ये 6 सब्जेक्ट्स असतात. जसं मेटलर्जी झालं, नंतर नेव्हिगेशन झालं, नंतर वेगवेगळे असे 6 सब्जेक्ट्स असतात. ज्यावेळेस मी पुन्हा येणार त्यावेळेस याच्याबद्दल पूर्ण जानकारी देणार. ठीक आहे. आणि याचे एग्रिगेट असतात 70 पासिंग असते पर सब्जेक्ट. त्याची काही फीस असते, ते आपल्याला प्रायव्हेटली पे करावं लागते. ठीक आहे. नेव्हिगेशन झालं. असे 6 सब्जेक्ट्स काढल्यानंतर त्याच्या अगोदर पण आपण ते करू शकतो. हे झालं आपला थेरी. याच्यानंतर येते आपला प्रॅक्टिकल पोर्शन. तर प्रॅक्टिकल पोर्शन असं असते की आपल्याला एरोप्लेन फ्लाय करावं लागते, म्हणजे रिअलमध्ये आपल्याला एरोप्लेन फ्लाय करावं लागते. त्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणतात, CPLची. तर त्याच्यासाठी आपल्याला इंडियामध्ये वेगवेगळे फ्लाईंग क्लब आहे. कोणी गोंदिया फ्लाईंग क्लब ऐकला आहे का? गोंदियाला आहे म्हणून. ठीक आहे. तशासारखे इंडियामध्ये खूप सारे आहेत. जसं नागपूरला आहे, मुंबईला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी फ्लाईंग क्लब्स आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ॲडमिशन करावी लागते आपल्याला. त्याची काही फीस आहे. वेगवेगळ्या फ्लाईंग क्लबमध्ये वेगवेगळी फीस आहे. तर आपल्या हिशोबाने आपल्याला वाटते तिथं आपण ॲडमिशन करू शकतो. तर किती पैसे लागणार, खर्च लागणार, ते मी लास्टला सांगून देतो. ठीक आहे. तर सध्या आपल्याला त्याच्यामध्ये ॲडमिशन करावे लागते आणि हे 6 सब्जेक्ट्स काढावे लागतात. ठीक आहे. आणि याचा जो क्रायटेरिया आहे की जसं फ्लाईट क्लबमध्ये आपण ॲडमिशन करण्यासाठी वेगवेगळे त्यांनी जसं पोलीस व्हेरिफिकेशन मागवतात, ते जसं पासपोर्ट मागवतील, असे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. तर ते पूर्ण करून आपल्याला तिथं ॲडमिशन घ्यावी लागते. आणि हा कोर्स आहे जवळपास 2 इयर्सचं कोर्स आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये एरोप्लेन फ्लाय 200 आवर्स आपल्याला एरोप्लेन फ्लाय करावं लागते रिअलमध्ये. आपल्याला CPL लायसन्स होल्डर म्हणून समजल्या जाते. हे केल्यानंतर ते DGCA मध्ये पाठवल्या जाते आपले डॉक्युमेंट्स. आणि त्याच्यानंतर आपली लायसन्स येते CPLची. आपण बनतो CPL, कमर्शियल पायलट लायसन्स आपल्याकडे येते आणि मग आपण पायलट म्हणून समजल्या जाते. याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. तर ज्यावेळेस मी येणार त्यावेळेस मी पूर्ण डिटेलमध्ये याच्याबद्दल जानकारी देतो. तर असं हे 200 आवर्स म्हणजे घंटे. जसं आज मी अर्धा घंटा फ्लाय करणार, उद्या मी 2 घंटे फ्लाय करणार, कधी नाईटला फ्लाय करणार, असं टोटल. तसं तर 2 इयर्सपेक्षा जास्त पण लागू शकते आणि 2 इयर्सपेक्षा कमी पण लागू शकते. तर ते फ्लाईंग क्लबवर डिपेंड करते की ते किती दिवसांमध्ये आपल्याला क्लिअर करून देतात. ठीक आहे. त्याच्यानंतर CPL होल्डर बनतो आणि याच्यानंतरची जी जानकारी आहे मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये देऊन देणार. ठीक आहे. की याच्यानंतर काय करू शकतो, जॉब कशी असते, किती पैसे लागू शकतात, काय लागू शकतात. अप्रॉक्सिमेट सपोज CPL पूर्ण कंप्लीट करायला आपल्याला इंडियामध्ये 30 ते 35 लॅक्सपर्यंत लागू शकते. याच्यापेक्षा कमी पण लागू शकते. जसं बिहार फ्लाईंग क्लब आहे, तिथं आपण इंटरव्ह्यू देऊन
किंवा जसं त्यांचे प्रोसिजर असते त्यांच्या थ्रू पण आपण जाऊ शकतो आणि तिथं 10 ते 15 लाखामध्ये पण होऊ शकते. तर आपल्यावर आहे की आपण कोणत्या फ्लाईंग क्लबमध्ये आपण म्हणजे ॲडमिशन करत आहोत. तर अशा पद्धतीचं आहे CPL. आणि याच्यानंतर मी तुम्हाला पायलटची सॅलरी सांगतो. इंडियामध्ये अप्रॉक्सिमेट जेव्हा आपण ट्रेनिंग पासआउट होऊन लागतो त्यावेळेस 1 ते 1.5 लाख रुपये आपली स्टार्टिंग सॅलरी असते आणि त्याच्यानंतर कॅप्टन बनेपर्यंत 7 ते 8 लाख रुपये पर मंथपर्यंत जाऊ शकते. ते कंपनीवर डिपेंड करते की आपण इंडिगोमध्ये करून राहिलो की कोणत्या दुसऱ्या याच्यामध्ये करून राहिलो. तर अशा पद्धतीचं आहे CPL. कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? सर जे अकॅडमीज वगैरे आहेत हा तेच फ्लाईंग क्लब म्हणजे अकॅडमीचा. किती वर्ष लागते तुमचं त्याला upgrade व्हायला? 2 वर्ष. म्हणजे पूर्ण आपण सर, म्हणजे एक्झाम क्लिअर करायला लागेल. जसं मी सांगतो त्याची प्रोसेस काय आहे. जसे पास आउट झाले तर CPL जे ट्रेनिंग आहे ना 200 आवर्सची ते आपल्याला फ्लाईंग क्लब करून देणार. त्याच्यामध्ये ते क्लासेस पण घेतात. जे थेरी आपल्याला क्लिअर करायची आहे सब्जेक्टची ते क्लासेस पण ते घेतात. पण ते डिटेलमध्ये शिकवणार नाही आपल्याला. तर आपल्याला त्याचे क्लासेस प्रायव्हेट लावावं लागते. जसं तुम्ही नागपूरला लावू शकता, दिल्लीला लावू शकता. कोणी काय करतात की सब्जेक्ट क्लिअर झाल्यानंतर फ्लाईट करतात, कोणी सोबत सोबत पण करतात. म्हणजे जे फ्लाईट करावं लागते आपल्याला 200 घंटे ते कोणी सोबत पण करतात. म्हणजे फ्लाईंग करता करता पेपर क्लिअर करतात आणि कोणी पेपर क्लिअर करता करता फ्लाईंग करतात. तर ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण पेपर काढून जातो की फ्लाईंग करतो. पण बेस्ट आहे की अगोदर पेपर काढा त्याच्यानंतर फ्लाय करा. असं सांगते. आणखी सर तुमचं क्लिअर झालं पूर्ण फोकस याच्यावरच द्यावा लागेल 12वीनंतर. जसं आता मुलं 12वी करतात आपला एंड तर ठरवलेच आहे. आता हे करायचं अगोदर 12वी आपल्यावरती आहे. तू काय डिसिजन घेते. आज तू डॉक्टर बनतो म्हटले, कोणी कोणी नीटची प्रिपेरेशन करून राहिले, हो. कोणी कोणी करून राहिले. बरोबर आहे. तुम्ही फोकस केले तुम्हाला बनायचं आहे तर बरोबर आहे. तसं सारखं हा पण एक कोर्स आहे. हां त्याला बॅकअप वगैरे नाही ठेवत आहे. ठेवता येते ना बॅकअप. तुम्ही हे सुरू करता करता जसं आपल्याला डिग्री पाहिजे, डिप्लोमा पाहिजे ते पण करू शकतो आपण प्रायव्हेटमध्ये. आता जसं काही स्टुडंट्स आहेत आमच्या अकॅडमीमध्ये ज्यांनी BScला ॲडमिशन केली आहे. रेग्युलर क्लासला जात नाही ते ओपन युनिव्हर्सिटीमधून वगैरे आपण करू शकतो. कारण हा जो कोर्स आहे तो 12th नंतर. आता माझी ॲडमिशन लेट झाली. मी AME आहे, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग. याच्याबद्दल पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार की AME काय आहे. जसं विमानाच्या इंजिनचं काम माझ्याकडे होतं. आता मी पहिले ट्रेनिंगला नंबर लागलो. तर इंजिनचं काम म्हणा, विमानाचे कोणते पण काम असो ते माझ्याकडे होतं. मी मेकॅनिकल बेसिकली एअरक्राफ्टचा मेकॅनिकल होतो. ठीक आहे. तर AME बद्दलची पण मी तुम्हाला जानकारी देणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. एव्हिएशन फील्डचं बेसिकली सर्व नॉलेज मी तुम्हाला देऊ शकतो. तर जेवढं पण माझ्याने होणार मी आल्यानंतर तुम्हाला पूर्ण नॉलेज देणार. ठीक आहे. आणखी काय क्वेश्चन्स? कोणाला काही नाही समजलं? कोणी विचार केले का? फ्रँकली सांगा, कोणी विचार केले का की मी पायलट बनू शकतो? एक आहे. अच्छा तू पण आहे. बेसिकली आपल्याला खूप सारे पैसे लागणार आहेत. एवढं लक्षात ठेवून आपण म्हणजे अप्रॉक्सिमेट CPL ला आपल्याला 30 ते 35 लाख पकडून चाला. पण सपोज काही फ्लाईंग क्लब्स आहेत ते त्याच्यामध्ये थोडा अभ्यास वगैरे करून आपण ते क्रॅक करू शकतो. सपोज कोणाला करायचं असेल तर सरांना तुम्ही सांगू शकता. त्यांना प्रॉपर आपण नॉलेज बसवून मी देणार. म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये जे पण त्यांचे क्युरीज असतील काही असतील फीस रिलेटेड सर्व आपण करणार जे पण इंटरेस्टेड असतील. माझं काम होतं आज की तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणं की CPL काय आहे. कारण लोकांना माहीतच नाही आहे की असंही काही कोर्स असते. कारण पायलट बनतो म्हटलं तर मलाही नॉलेज नव्हतं. ज्यावेळेस मी इथं बसून होतो तुमच्यासारखं त्यावेळेस तर मला 0 नॉलेज CPL काय असते. ज्यावेळेस आपण इथून बाहेर निघू
तुम्हाला असं वाटेल यार मी इंजिनिअरिंगला बेकार म्हणजे ॲडमिशन केली हे केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटते खूप लोकांना इंजिनिअरिंग झाल्यानंतर म्हणा किंवा काही करत असताना. त्याच्यामुळे या गोष्टी तर तुमच्याजवळ म्हणजे काय म्हणतात त्याला प्लेटमध्ये वाढण्यात येत आहेत हा नॉलेज आहे की नाही. तसं दुनिया पण फास्ट झालेली आहे, तसं काही नाही आहे. इंटरनेट आहे त्याच्यावर पण तुम्ही सर्च करू शकता. तर सांगा जे पण इंटरेस्टेड असतील सरांना सांगा, मला सांगा, पर्सनली बोलायचं असेल तसं पण सांगा. हा, नंबर देऊन ठीक आहे? टाकू. आणि या सगळ्या नॉलेजसाठी मी यूट्यूबवर चॅनल पण सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही व्हिडिओज बघू शकता एव्हिएशन रिलेटेड. ठीक आहे. तर तुम्हाला चॅनलचं नाव पाहिजे असेल तर लिहून घ्या, सुहास ब्लॉग्स म्हणून आहे, तिथं पण पाहू शकता.